अहंकाराचा महामेरू आणि मगरुरीचा कैवारू ही उद्धव ठाकरेंची प्रतिमा आहे आणि त्यामुळे माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी भाषणामध्ये सपशेल मागितलेल्या माफीमध्ये मगरुरी बघणारे उद्धव ठाकरे आणि आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघितलेला असावा असं माझं मत आहे. पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाला, जनता माफ करणार नाही असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांना कदाचित यातली माहिती नसेल, चौकशीत सगळं समोर येईल, पण प्राथमिक ज्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत त्या दुबाटा सेनेचे स्थानिक आमदार यांच्याशी संबंधित असलेल्या मजूर संस्थांनी सुशोभीकरणामध्ये काढलेली बिलं आणि त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आकडेवारी पवारसाहेब येईल समोर. त्यावेळेला मात्र आपल्या वक्तव्यावरून मागे फिरू नका. चंद्रकांत खैरे असं म्हणतात की आधी जेव्हा महापुरुषांच्या पुतळ्यांमध्ये विटंबना झाली किंवा काही झालं तेव्हा दंगली घडल्या होत्या, सरकार विरोधात दंगल घडायला पाहिजे होती. खरं तर चंद्रकांत खैरे यांच्या मनातली सुप्त इच्छा त्यांनी बोलून दाखवल्याचं दिसतंय. जी घटना, दुर्घटना, अपघात झालाय हा आम्हाला प्रचंड वेदना देणारा आहे, संपूर्ण हिंदुस्थानला वेदना देणार आहे. या विषयावर सरकारने भूमिका मांडली, विपक्षात विरोधी पक्षातल्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, आंदोलनं केली, पण दंगली का घडत नाही असा प्रश्न उद्वेगाने मनात येणं आणि विचारणं या मागचा हेतू चंद्रकांत खैरेंचा काय हा उद्धवजींनी स्पष्ट करावा. आणि मुळात उद्धवजींनी हे स्पष्ट करावं, ज्या काँग्रेस बरोबर आपण बसलात त्या काँग्रेसने कर्नाटकामध्ये आणि अन्य राज्यांमध्ये बुलडोजर लावून त्या ठिकाणी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा हटवल्या, त्या ठिकाणी कारवाई केली, काही ठिकाणी त्या पडल्याही. याबद्दल काँग्रेसकडनं उद्धवजी तुम्ही माफी मागून घेणार का, त्यांना माफी मागायला लावणार का? उद्धवजी याचं उत्तर तुम्ही द्या. ज्या राहुल गांधींनी छत्रपतींचा आमचा पुतळा त्यांना सन्मानाने देताना त्याला अवहेलना केली, अशा छत्रपतींच्या बद्दलच्या अवहेलना करणाऱ्या राहुल गांधींकडून तुम्ही माफी मागणार का? आणि जोडेच मारायचे असतील तर बाळासाहेबांनी सांगितलेल्या रस्त्यावर वीर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांना बदनाम आणि अपमानित करणाऱ्या काँग्रेसी नेत्यांना तुम्ही जोडे मारणार का? याची उत्तरं उद्धवजींनी द्यायला लागतील. आणि म्हणून उद्धवजींचे याबद्दलचे दोन चेहरे हे महाराष्ट्रासमोर येत आहेत. उद्धव ठाकरे असे म्हटले की आता चुकीला माफी नाही. मला वाटतं हल्ली घरी बसून फेसबुक लाईव्ह नसल्यामुळे जास्त सिनेमे ते बघत असतील, त्यामुळे काही सिनेमातले डायलॉग त्यांना आठवत असतील, तर त्यांनाही एकाच सिनेमाचा डायलॉग मी सांगतो, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ. सर याला जोडून विचारतो, देवी देवतांचे किंवा महापुरुषांच्या फोटो किंवा मूर्तींच्या असं कधी विटंबना झाली तर ते झाकले जातात, त्याचे फोटो शेअर केले जात नाही. मात्र गेल्या 2-3 दिवसामध्ये सातत्याने ठाकरे गट असेल किंवा काँग्रेस असेल त्यांच्याकडून तेच मालवणमधील फोटो व्हायरल केले जात आहेत, व्हिडिओमध्ये वापरले जात आहेत. काय आवाहन करेल त्यांना तुम्ही? हे कुठलं शिवप्रेम? त्या दिवशी पण मी म्हटलं, आमच्या महाराजांच्या प्रतिमेचा झालेला अपघात, दुर्घटना आणि त्यात भग्नावस्थेतले पुतळ्याचे फोटो सर्क्युलेट करून राजकीय पोळी भाजण्याचं काम करणारी मंडळी ही कुठली शिवप्रेमी? इथं शिवद्रोही आहेत. आणि अशा सगळ्या शिवद्रोह्यांवर जे मुद्दामूनपणे याची जाहिरातबाजी करतायत, मुद्दामूने पसरवतायत, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे अशी अपेक्षा महाराष्ट्रातून आता निर्माण होते. सर, तुम्ही स्वतः म्हणजे विधिमंडळात आहात, म्हणजेच कायदे मंडळात देखील तुम्ही आहात. अशा पद्धतीनं आतापर्यंत एक नॉर्मल प्रोटोकॉल होता की अशा काही घटना घडल्या की ते झाकलं जायचं, पडदा लावला जायचा आणि ते जास्तीत जास्त व्हायरल होणे यासाठी काळजी घेतली जायची. विधिमंडळाचा एक सदस्य म्हणून येत्या काळात अशा गोष्टींवर कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना करता येईल की अशा गोष्टी झाल्यानंतर दंगली भडकवण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी याचा उपयोग होणार नाही, यासाठी नेमकं काय? मला वाटतं अशा घटनाच, दुर्घटनाच आणि अपघात आमच्या देवदेवतांचे किंवा महापुरुषांचे होऊच नये या संदर्भातली काही SOP करायला लागेल, या संदर्भातले नियमावली धोरण करायला लागेल, या संदर्भातला संपूर्ण परिपूर्ण विचार करावा लागेल आणि अशा पद्धतीच्या दुर्घटनाच होऊ नये या पद्धतीचं महाराष्ट्र हित बघावं लागेल.
राहता राहिला विषय, त्या उपर जर कोणी राजकारण करून भावना भडकवत असतील तर कायदे हे त्यामध्ये आहेतच. कायद्याने आपलं काम केलं पाहिजे. सर, मनोज जरांगे हे देखील आज घटनास्थळी गेले होते, पाहणी केली. त्यांनी असा आरोप केलाय की रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा हा कॉन्ट्रॅक्टर होता. याला पुन्हा एकदा राजकीय वळण देण्याचा प्रयत्न असं वाटतं? पूर्ण माहिती घेतली आणि मग बोललं तर त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया आपण देऊ शकतो. मला वाटतं त्यांना या विषयाची संपूर्ण माहितीच नसेल तर त्यांच्या विधानावर मी प्रतिक्रिया काय देऊ. चव्हाण असं म्हणाले की जर महाराष्ट्र आणि हरियाणामधलं भाजप पुरस्कृत सरकार गेलं तर दिल्लीतलं केंद्रीय सरकार सुद्धा लवकरच कोसळेल. बघा, सरकार आणि सरकारी पद आणि स्वतःचं मुख्यमंत्री पद यासाठी देव पाण्यात ठेवून गेली 2.5 वर्ष हीच पृथ्वीराज चव्हाण आणि मंडळी बसली होती. सारखे तारखा देत होती. कधी पृथ्वीराज चव्हाण साहेब, कधी शरद पवार साहेब, कधी आदित्यजी ठाकरे, कधी उद्धवजी ठाकरे, कधी संजय राऊत, की एकनाथ शिंदेचं सरकार आज जाईल, 15 दिवसाने जाईल, 25 दिवसाने जाईल, अमुक तारखेला जाईल. सरकार महाराष्ट्रात गेलं नाहीच. आता केंद्रातलं जाईल म्हणून तारखा देत बसलेले आहेत. मला वाटतं आता पृथ्वीराज चव्हाण साहेबांना तारखा देण्याची इतकी सवय लागली असेल तर सन्मानपूर्वक त्यांनी कुठल्याही मुंबईतल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कोर्टात पट्टेवाला म्हणून उभं राहावं आणि तारखा द्याव्यात. सर, एक वेगळा आणि जरा असा महत्त्वाचा प्रश्न की आज महाविकास आघाडी सगळं रस्त्यावर होतं, प्रमुख नेते तिथं होते. सत्ताधारी म्हणून तुम्ही देखील 3 पक्ष आहात. मात्र बदलापूर असेल किंवा आत्ता आज झालेली घटना असेल, फक्त भाजपच महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करताना दिसते किंवा भूमिका घेताना दिसते. शिंदे आणि राष्ट्रवादी दिसले नाही, म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी दिसलं नाही. त्या दोघांची जबाबदारी आमच्याकडे आहे. आम्ही तिघे एकत्र आहोत. आमची जबाबदारी तिघांच्या वतीने आम्ही पार करतो. पण तिघं एकत्र असाल तर ती ताकद जास्त हे करता येणार नाही. आज यांना लिपटायला एवढी पुरेशी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.